नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूया जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट आणि खूप चटपटीत अशा पेरूच्या पंचामृताची रेसिपी। जिभेला चव नसेल तर जिभेची चव वाढवणारे हे पंचामृत आहे। ज्या प्रकारे आपण मिरचीचं पंचामृत करतो किंवा कारल्याचं पंचामृत करतो त्याचप्रमाणे हे पेरूचं देखील पंचामृत करता येतं। फार चटकदार असं हे लागतं। चला तर मग बघूया त्याची कृती। पेरूचं पंचामृत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पेरू। हे बघा, या प्रकारे थोडा पातळ सालीचा आणि अर्धवट पिकलेला असा पेरू आपल्याला पंचामृतासाठी वापरायचा आहे। पिवळसर झालेला पेरू आहे, पण खूप अगदी पिवळा गर्द देखील नाही। हा असा जो कडक सालीचा पेरू आहे तो पंचामृतासाठी वापरू नका। मऊ सालीचा पेरू आपल्याला वापरायचा आहे। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा पेरू मी कापून घेतला आहे आणि हा कापताना यातील बिया मी फोर्कच्या साहाय्याने काढून घेतल्या आहे। ह्या खूप जाड जरड बिया जर असल्या तर पंचामृत खाताना दाताखाली येतात, त्यामुळे शक्य तेवढ्या निघतील तेवढ्या बिया मी काढून घेतल्या। याची साल वगैरे काढायची नाही किंवा गर देखील काढायचा नाही आहे, फक्त बियांचा भाग मी या प्रकारे फोर्कने काढून घेतला आहे। हे वाटीने मोजलं तर बरोबर एक मोठी वाटी किंवा मेजरिंग कप 1 कप भरून ह्या पेरूच्या फोडी आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून शेंगदाणे आणि 1 टेबलस्पून काजूचे तुकडे। हे शेंगदाणे आणि काजूचे तुकडे मी 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। भिजवल्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे। साल काढणे हे अगदी ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे, पण बरेच वेळा पंचामृतामध्ये शिजताना हे शेंगदाण्याची साल वेगळी होते आणि ती मध्ये मध्ये अशी येते, त्यामुळे मी ती काढून घेतली आहे। सर्वप्रथम कढईमध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ भाजून घेऊ। मंद गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ छान खमंग भाजून झाली, आता आपण ती काढून घेऊया। आता कढईमध्ये 2 टेबलस्पून सुकं खोबरं भाजून घेऊ। मंद गॅसवर हे खोबरं देखील आपल्याला तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे। हे बघा, हे सुकं खोबरं छान हलक्या तांबूस रंगाचं झालं। आता आपण हे काढून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं तीळ आणि सुकं खोबरं घालूया। हे थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला बारीक करायचं आहे। मिक्सरवर ह्याची अगदी बारीक पूड आपल्याला करून घ्यायची आहे। भाजलेलं तीळ आणि खोबऱ्याची या ठिकाणी मी या प्रकारे पूड करून घेतली, छान बारीक अशी पूड केली आहे। कढईमध्ये साधारण 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडे जिऱ्याचे दाणे घालूया। 1 मोठी चिमूटभर हिंग, 1 मोठी चिमूट मेथी दाणे घालूया। हे थोडं परतून झालं, मेथी दाणे थोडे तांबूस झाले की आपण यामध्ये 4 ते 5 कढीलिंबाची पानं किंवा कढीपत्त्याची पानं घालूया। चिमूटभर हळद, पेरूच्या फोडी घालणार आहे। आणि नंतर चवीनुसार लाल तिखट घालूया। सुरुवातीला तेलामध्ये लाल तिखट घालू नका, ते करपतं। आता यामध्ये अर्धा टीस्पून धणेपूड देखील घालणार आहे। या धणापूडची खूप मस्त टेस्ट येते यामध्ये। हे थोडं आपल्याला या प्रकारे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या 1 वाटी पेरूसाठी साधारण 2 वाट्या पाणी मी घालणार आहे। म्हणजे पेरू शिजेल आणि कडेला थोडा रस्सा देखील राहील। या प्रकारे आता
यामध्ये हे 1 टेबलस्पून भिजवलेले काजूचे तुकडे घालायचे आहे। यातील पाण्यासहच मी घालणार आहे। भिजवून साल काढलेले शेंगदाणे, आता यावर अर्धवट झाकण ठेवू आणि याला 1-2 उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा, याला छान खळखळून उकळी आली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। 2 टेबलस्पून गूळ, गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। बरेच वेळा पेरूच्या आंबटपणावर देखील ते अवलंबून असतो। आपल्याला हा पेरू आणि हे काजू शेंगदाणे थोडे मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। अर्धवट झाकण ठेवूया आणि अधनमधनं हे ढवळत राहू आणि हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। हे बघा, हा पेरू आणि हे काजू देखील व्यवस्थित शिजले, मऊ झाले आहे। आता यामध्ये आपल्याला हे भाजलेलं तीळ आणि खोबरं घालायचं आहे। हे मिक्स करूया। तीळ खोबरं घातल्यामुळे छान दाटसर असं हे होतं। यावर थोडं उकड झाकण ठेवू आणि याला थोडं तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिट अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, हे व्यवस्थित शिजलं। ह्याची कन्सिस्टन्सी देखील बघा ठीक आहे। आता हे खूप गरम आहे, हे जसं थंड होतं तसं हे घट्ट होत जातं। यातील तिळाच्या आणि खोबऱ्याच्या कुटामुळे हे घट्ट होत जातं, त्यामुळे आताच खूप घट्टसर शिजवू नका, नाहीतर वाढेपर्यंत हे खूप कोरडं होतं। त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया। कोथिंबीर, अतिशय चटकदार असं पेरूचं पंचामृत तयार। जेवणाची डावी बाजू जिभेची चव वाढवणारं असं हे पंचामृत आहे। हे पंचामृत एकदा बनवलं की फ्रीजमध्ये साधारण 4 दिवस तरी टिकतं। तुम्ही हे पंचामृत नक्की करून बघा। आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट, चटकदार, चटपटीत अशी पेरूच्या चटणीची रेसिपी। जिभेची चव वाढवणारी अशी ही चटणी आहे, मस्त लागते। चला तर मग बघूयात आता याची कृती। पेरूची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मध्यम आकाराचा पेरू। हा छान पिकलेला मऊ झालेला पेरू घ्या, ह्याची चटणी खूप छान होते। सर्वप्रथम आपण पेरू कापून घेऊया। ह्याचे लहान लहान तुकडे आपल्याला करायचे आहे। याआधी मी पेरूची भाजी आणि पेरूच्या पंचामृताची रेसिपी दाखवली आहे, त्या देखील खूप मस्त आहे। जबरदस्त असे तोंडी लावण्याचे प्रकार दाखवले आहे, ते देखील नक्की बघा। असा छान पिकलेला पेरू घेतला की त्याची चटणी खूप मस्त होते। गोड साखर काही घालायची आवश्यकता नाही, छान गोड असे हे पेरू आहेत। हे बघा, या प्रकारे मी पेरूच्या फोडी करून घेतल्या। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हा कापलेला पेरू घालू, 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे। तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल, फक्त आलं घातलं तरी छान चव येते। चवीनुसार हिरवी मिरची घालू, चवीनुसार मीठ घालूया, कोथिंबीर। आता मिक्सरला पाणी न घालता आपण हे बारीक वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता चटणी छान वाटून झाली आणि मी या भांड्यामध्ये ती काढून घेतली। फोडणीसाठी छोट्या कढईमध्ये मी 1 टीस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे। तूप जिऱ्याची फोडणी ह्या चटणीला खूप मस्त वाटते। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील घेऊ शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया,
अगदी चिमूटभर हिंग, गॅस बंद करू आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं। ही तयार फोडणी आता आपण ह्या चटणीवर घालू आणि सर्वात शेवटी 1.5 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, असा जाडसर कूट ह्यामध्ये घालणार आहे। शेंगदाणे खमंग भाजून त्याचा हा कूट मी करून घेतला। ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे ह्या चटणीची चव खूप वाढते। आता आपण हे मिक्स करूया। जाडसर कूट घाला म्हणजे टेक्स्चर देखील छान येतं। यामधील बिया आणि या दाण्याच्या कुटाचं टेक्स्चर छान येतं। अतिशय चटपटीत, खूप चटकदार, जिभेची चव वाढवणारी अशी पेरूची चटणी तयार आहे। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।